मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बिर्याणी व पुलाव पेही भारी असा मसाले भात बनवणार आहोत, तोही अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण भाज्या कापून घेतलेल्या आहे। बारीक गाजर आपण चिरून घेतलेला आहे। बटाटा सुद्धा आपण लांब लांब कापून घेतलेला आहे, जाडसरच कापायचा आहे। आणि त्याचबरोबर इथे आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर आणि वाटाणे घेतलेले आहेत वाटीभर। लसूण आणि टमाटर सुद्धा आपण मोठाच कापून घेतलेला आहे। इथे आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवायचा आहे। आता आपण फोडणीसाठी कांदा परतून घेणार आहोत। तेल टाकून गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत। बारीक ठिसून लसूण घालायचा आहे। तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा यूज करू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये एक एक करून सर्व भाज्या घालणार आहोत। आता आपण इथे बटाटे टाकलेले आहेत, गाजर सुद्धा आपण टाकलेला आहे, टोमॅटो सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि वाटाणे सुद्धा। आता हे आपल्याला छान वाफेवरती 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। 5 मिनिटांसाठी आपल्याला याला मंद आचेवरती शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घातलेली आहे। पाव चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे, तुम्ही काळा मसाला सुद्धा टाकू शकता। पाव चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। खूप सारी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाले भात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये आपण भिजत घातलेले तांदूळ घालायचे आहेत आणि छान मिक्स करून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। जवळजवळ भात शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटे लागतील। 15 मिनिटांनंतर आपण कुकर खोलून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मसाले भात किती छान तयार झालेला आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटले। तुम्ही देखील या पद्धतीने मसाले भात नक्की ट्राय करा आणि तुमचा मसाले भात कसा झाला तो कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।